आता आपण कॅटलिस्ट बघणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं, कॅटॅलिसिस बघितलेलं आणि त्याचे टाईप बघितलेले. त्याचे 3 टाईप होते, होमोजिनियस कॅटॅलिसिस, हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस आणि एन्झाईम कॅटॅलिसिस. आता आपण काय बघणार आहे तर कॅटॅलिस्ट बघणार आहे. कॅटॅलिस्ट म्हणजे काय बघा, Berzelius in 1836 discovered that there are some substances that are capable of increasing the rate of chemical reaction. He also found that these substances do not get consumed and recover at the end of the chemical reaction. Berzelius believed such a substance help in the weakening of the bond between the atoms of the reactant. He named such a substance as a catalyst. म्हणजे काय होतं बघा, बर्झिलियस नावाचा काय होता, सायंटिस्ट होता. त्यानं काय डिस्कवर केलं, सर्टन सबस्टन्स डिस्कवर केले जे काय करत होते, केमिकल रिॲक्शनचा रेट वाढवत होते. म्हणजे एखादी जर रिॲक्शन आहे ती कमीत कमी वेळेत व्हावी असं त्याला वाटत होतं. मग तो काय करत होता, तो असे सबस्टन्स शोधत होता की जे रिॲक्शन कमीत कमी वेळात घडवून आणतात. मग त्यानं काय केलं, कमीत कमी वेळात का घडवून आणतात म्हणजेच काय, रिॲक्टंटमधले जे ॲटम असतात त्या ॲटममध्ये जे बॉन्डिंग असतं ते काय झालं पाहिजे तर वीक झालं पाहिजे. विकनिंग ऑफ द बॉन्ड बिटवीन द ॲटम्स ऑफ द रिॲक्टंट. म्हणजे रिॲक्टंटमधले जे ॲटममधले बॉन्ड आहेत ते काय झाले पाहिजेत, वीक झाले पाहिजेत. मग ही नेम्ड सच अ सबस्टन्स ॲज कॅटॅलिस्ट. म्हणजे असे सबस्टन्स पाहिजेत ज्या सबस्टन्सनं काय केला पाहिजे, रिॲक्टंटमधल्या ॲटममधला जो बॉन्ड आहे तो त्यांनी वीक केला पाहिजे. म्हणजे बॉन्ड वीक झाल्यावर काय होणार, रिॲक्शन काय होणार, फास्ट होणार, बॉन्ड ब्रेकिंग होणार. The word catalyst is derived from the Greek language, which is combination of two different words. That is, kata means wholly and len means to loosen. Kata म्हणजे पूर्णपणे काय करायचं, लूज करायचं. आता इनिशियली कॅटॅलिस्ट वेअर नोन टू इन्क्रीज द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. कॅटॅलिस्ट हे कशासाठी ओळखले जातात, टू इन्क्रीज द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. बट देर आर नंबर ऑफ द केसेस इन विच कॅटॅलिस्ट डिक्रीज द रेट ऑफ द रिॲक्शन. पण अशाही काही केस असतात की ज्यामध्ये काय होतो, कॅटॅलिस्ट काय म्हणून वापरला जातो, रिॲक्शनचा रेट डिक्रीज करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे आपण कॅटॅलिस्ट आधी काय बघत होतो की कमीत कमी वेळेत रिॲक्शन करायची आहे तर मला कॅटॅलिस्ट वापरायचं आहे. आता काय काय अशाही रिॲक्शन आहेत ज्यामध्ये रिॲक्शनचा रेट स्लो करण्यासाठी सुद्धा कॅटॅलिस्ट वापरले जातात. मग असे कोणते कॅटॅलिस्ट आहेत जे रिॲक्शनचा रेट स्लो करतात हे पण आपण बघूया. पहिला कॅटॅलिस्टची डेफिनेशन बघा. अ कॅटॅलिस्ट कॅन बी डिफाईन ॲज अ केमिकल सबस्टन्स. म्हणजे हा असा केमिकल पदार्थ आहे जो काय करतो, दॅट अल्टर्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन विदाउट इटसेल्फ अंडरगोईंग एनी चेंज इन मास अँड केमिकल कंपोजिशन. बघा, केमिकल सबस्टन्स आहे दॅट अल्टर्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, जो काय करतो, केमिकल रिॲक्शनचा रेट अल्टर करतो म्हणजे कमी जास्त करतो, विदाउट इटसेल्फ अंडरगोईंग एनी चेंज इन मास अँड केमिकल कंपोजिशन. म्हणजे स्वतःच्या त्याचं जे मास आहे कॅटॅलिस्टचं आणि त्याचं जे केमिकल कंपोजिशन आहे, केमिकल नेचर आहे, ते चेंज न होऊ देता तो काय करतोय, केमिकल रिॲक्शनचा रेट वाढवतोय. म्हणजे रिॲक्शनमध्ये भाग घेतोय पण रिॲक्शनमध्ये कन्वर्ट होत नाही, तो स्वतः कन्वर्ट होत नाही, तो आहे असा काय होतो, एलिमिनेट होतो. म्हणजे कॅटॅलिस्ट तिथं प्रेझेंट तर राहतो पण तो रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होत नाही. तो फक्त कशासाठी प्रेझेंट राहतो, रिॲक्शनचा रेट वाढवायला. एकदा रिॲक्शनचा रेट वाढवायचा त्याचं काम झालं की तो काय होतो, रिगेन होतो. म्हणजे तो त्या कॅटॅलिस्ट रिॲक्शनमधून काय होतो, बाहेर पडतो. जनरल प्रॉपर्टीज ऑफ कॅटॅलिस्ट बघूयात आपण. बघा, द केमिकल कंपोजिशन अँड मास ऑफ द कॅटॅलिस्ट रिमेन अनचेंज आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शन कंप्लीट झाली तरी सुद्धा काय होतंय, कॅटॅलिस्टचा मास आणि त्याचं केमिकल कंपोजिशन हे अनचेंज राहते. म्हणजे त्यामध्ये काही बदल होत नाही. अ ट्रेस अमाऊंट इज सफिशियंट टू चेंज द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन ॲप्रिसिएबली. म्हणजे हा कॅटॅलिस्ट काही जास्त प्रमाणात नाही लागत. सगळ्यात कमीत कमी क्वांटिटी जरी कॅटॅलिस्टची वापरली तरी काय होते, तुमची केमिकल रिॲक्शन फास्ट होते. तर पुढे बघा, एक्झाम्पल त्यांनी काय दिले बघा. 2.5 liters of mixture of hydrogen and oxygen can be catalyzed by 1 milligram of platinum powder to form water. म्हणजे बघा, 2.5 लिटरचं काय आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसेसचं काय मिक्सचर आहे. तर त्यांनी काय केलं आहे, ते कसं कॅटलाइज केलं आहे, 1 milligram ऑफ प्लॅटिनम पावडर. म्हणजे प्लॅटिनम पावडर किती वापरल्या त्यांनी, कॅटलिस्ट म्हणून वापरल्या प्लॅटिनम पावडर, पण ती पण कशी वापरल्या, 1 milligram. म्हणजे कमीत कमी क्वांटिटी वापरल्या काय प्लॅटिनम पावडरची. मग तुम्हाला काय होतंय, वॉटर भेटतोय. म्हणजे 2.5 लिटरची क्वांटिटी कन्वर्ट करायला फक्त कॅटलिस्टची क्वांटिटी किती वापरल्या बघा, 1 milligram. म्हणजे कॅटलिस्ट किती कमी अमाऊंटमध्ये वापरला. In case of solid catalyst, the activity of the catalyst increases if it used in the form of powder.
आता तर सॉलिड कॅटॅलिस्टमध्ये काय असतं बघा, कॅटॅलिस्ट तो काय करतो, म्हणजे सॉलिड कॅटॅलिस्ट वापरला तर त्याची ॲक्टिव्हिटी कशी वाढते, इफ इट युज्ड इन द फॉर्म ऑफ पावडर, म्हणजे पावडर फॉर्ममध्ये जर तुम्ही कॅटॅलिस्ट वापरला तर त्याची ॲक्टिव्हिटी वाढते. का तर बिकॉज द स्मॉलर द पार्टिकल साईज हायर इज द सरफेस एरिया ऑफ अ सॉलिड. त्या पार्टिकलची साईज जितकी लहान असेल तितकाच त्याचा सरफेस एरिया काय असणार, सॉलिडचा जास्त असणार. म्हणजे पार्टिकल साईज लहान असल्यावर सॉलिडचा सरफेस एरिया कसा असतो, जास्त असतो. कॅटॅलिस्ट डज नॉट चेंज द पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम, इट रॅदर हेल्प्स टू अटेन द इक्विलिब्रियम कंडिशन फास्टर. इक्विलिब्रियम म्हणजे तुमची रिॲक्शन पुढं नेण्याचा रेट. जर तुमची रिॲक्शन पुढं जात असेल तर फॉरवर्ड, मागं येत असेल म्हणजे रिकन्वर्ट होत असेल तर त्याला काय म्हणायचं, बॅकवर्ड. म्हणजे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड अशा दोन इक्विलिब्रियमच्या स्टेजेस असतात. फॉरवर्ड म्हणजे काय, रिॲक्शन पुढे नेणे, आणि बॅकवर्ड म्हणजे काय, रिॲक्शन मागे आणणे. मग इथं काय म्हटलंय, कॅटॅलिस्ट डज नॉट चेंज द पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम, तो त्यांची पोझिशन बदलत नाही, तर तो काय करतोय, इट रॅदर हेल्प्स टू अटेन द इक्विलिब्रियम कंडिशन फास्टर. म्हणजे इक्विलिब्रियम कसं झालं पाहिजे, म्हणजे ती रिॲक्शन कशी झाली पाहिजे, फास्ट झाली पाहिजे. कॅटॅलिस्ट आर स्पेसिफिक इन देअर ॲक्शन, लाईक अ लॉक कॅन ओनली बी ओपन बाय अ पर्टिक्युलर की. Thus, the same reactant may form different types of product with different catalysts. Catalysts are specific in their action. Like a lock can only be opened by a particular key. म्हणजे एका कुलपाची कशी एकाच प्रकारची चावी असते, तसंच प्रत्येक कॅटॅलिस्ट हा एका स्पेसिफिक रिॲक्शनलाच तोच कॅटॅलिस्ट यूज केला जाणार. म्हणजे स्पेसिफिक रिॲक्शनलाच तोच कॅटॅलिस्ट यूज करून तुम्हाला ठराविक प्रोडक्ट भेटणार. Thus, the same reactant may form different types of product विथ डिफरंट कॅटॅलिस्ट. म्हणजे रिॲक्टंट जरी सेम असला, जर तुम्ही कॅटॅलिस्ट वेगळा वापरला तर तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट भेटणार. आता खाली एक्झाम्पल काय दाखवले बघा, इथॅनॉल दाखवलंय. इथॅनॉलमध्ये कॉपर कॅटॅलिस्ट वापरला आणि रिॲक्शन केला तर काय भेटलंय, ॲसिटल्डिहाइड भेटलाय, आणि काय एलिमिनेट झालंय, H2. आता तोच खाली इथॅनॉलच घेतलाय, रिॲक्टंट मॉलिक्यूल सेम आहे पण काय बदललंय, कॅटॅलिस्ट काय घेतलाय, Al2O3. Al2O3 कॅटॅलिस्ट घेतल्यानंतर काय भेटलाय बघा, प्रोडक्ट ॲसिटल्डिहाइड भेटलाय, आणि काय इलिमिनेट झालंय, वॉटर इलिमिनेट झालंय. म्हणजे इथं दोन वेगवेगळे कॅटॅलिस्ट वापरल्यानंतर प्रोडक्ट पण काय भेटल्यात, वेगवेगळे भेटल्यात. मग कॅटॅलिस्ट डू नॉट इनिशिएट द केमिकल रिॲक्शन, दे ओनली इन्क्रीज और डिक्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. कॅटॅलिस्ट काय करतात, केमिकल रिॲक्शनमध्ये इनिशिएशन करत नाही, तर ते काय करतात, एकतर रिॲक्शनचा रेट वाढवतात किंवा कमी करतात. A catalyst shows its maximum activity at a particular temperature only, which is called as the optimum temperature. कॅटॅलिस्ट काय करतो, त्याची मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी कधी दाखवतो, एका ठराविक टेम्परेचरलाच तो काय करतो, त्याची मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी दाखवतो. ओनली विच इज कॉल्ड ॲज अ ऑप्टिमम टेम्परेचर. त्यालाच काय म्हटलंय, ऑप्टिमम टेम्परेचर असं म्हटलं. आता पुढे बघूया आपण टाईप्स ऑफ कॅटॅलिस्ट काय आहेत बघूया. बघा, कॅटॅलिस्टचे दोन टाईप आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता याची डेफिनेशन बघूया. पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट म्हणजे काय, अ कॅटॅलिस्ट दॅट ॲक्सेलरेट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज अ पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट. असा कॅटॅलिस्ट जो काय करतो, रिॲक्शनचा रेट काय करतो, ॲक्सेलरेट करतो. ॲक्सेलरेट करतो म्हणजे काय, वाढवतो, त्याला काय म्हटले, पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट. अँड द प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह कॅटॅलायसिस. आणि ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हटले, तर पॉझिटिव्ह कॅटॅलिसिस म्हटले. मोस्ट ऑफ द कॅटॅलिस्ट आर पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट. म्हणजे जास्तीत जास्त कॅटॅलिस्ट हे कसे असतात, तर पॉझिटिव्ह असतात. बघा अजून एकदा बघा, कॅटॅलिस्ट दॅट ॲक्सेलरेट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज अ पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट अँड द प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह कॅटॅलिसिस. मोस्ट ऑफ द कॅटॅलिस्ट आर पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट. आता एक्झाम्पल बघा, the rate of combination of hydrogen and oxygen to form water is accelerated by using platinum black as a catalyst. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन केला, वॉटर भेटतं आपल्याला, पण ह्याला कॅटॅलिस्ट कुठला वापरला आहे, प्लॅटिनम ब्लॅक. बघा, ट्वाईस H2 प्लस O2 घेतलंय, प्लॅटिनम ब्लॅक ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून यूज केला, काय भेटले, वॉटर भेटले, प्लस हीट जनरेट झाला. If platinum is used as a catalyst, it enhances the rate of a decomposition of a hydrogen peroxide. जर प्लॅटिनम म्हणून तुम्ही कॅटॅलिस्ट वापरला तर तो काय करतो, आता इथं रिॲक्टंट काय घेतलंय बघा, हायड्रोजन पेरॉक्साईड घेतलाय. हायड्रोजन पेरॉक्साईड इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम ब्लॅक कॅटॅलिस्ट गिव्स 2 moles of water प्लस ऑक्सिजन. आता तिसरं एक्झाम्पल बघा, द डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट. पोटॅशियम क्लोरेट म्हणजे बघा KClO3,
ह्याचे किती मॉलिक्यूल घेतल्यात? 2 घेतल्यात. कॅटलिस्ट काय वापरला आहे? MnO2 वापरला आहे, म्हणजे मॅग्नीज डायऑक्साईड वापरला आहे. मग तुम्हाला काय भेटला आहे प्रोडक्ट? पोटॅशियम क्लोराईडचे किती मॉलिक्यूल भेटल्यात? 2, आणि प्लस काय भेटले? ऑक्सिजनचे 3 मॉलिक्यूल भेटल्यात. द रेट ऑफ ऑक्सिडेशन ऑफ SO2 टू SO3 म्हणजे सल्फर डायऑक्साईड टू सल्फर ट्रायऑक्साईड कॅन बी इन्क्रीज्ड बाय युझिंग NO ॲज अ कॅटलिस्ट. बघा, NO हा कॅटलिस्ट वापरला आहे, म्हणजे SO2चं कन्व्हर्जन कशात केलं हो? SO2चं कन्व्हर्जन SO3 मध्ये केलं, आणि कॅटलिस्ट कुठला वापरला आहे? NO. आता निगेटिव्ह कॅटलिस्ट म्हणजे काय? पॉझिटिव्ह कॅटलिस्ट म्हणजे काय बघितलं आपण? जो रिॲक्शनचा रेट वाढवतो. निगेटिव्ह काय असणार आहे? त्याच्या अपोजिट, जो रिॲक्शनचा रेट काय करतो? कमी करतो. त्याला काय म्हटले? निगेटिव्ह कॅटलिस्ट. त्याला अजून एक नाव आहे इनहिबिटर. इनहिबिटर म्हणजेच काय? जो रिॲक्शनचा रेट कमी करतो. द कॅटलिस्ट दॅट रिटार्ड्स ऑर डिक्रीज द rate of chemical reaction is termed as a negative catalyst or inhibitor, and the process is known as a negative catalysis or inhibition. आता ह्याचं एक्झाम्पल बघा. तर ह्याचं एक्झाम्पल काय घेतले बघा. द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड इज सप्रेस्ड बाय ॲडिंग ग्लिसरॉल और फॉस्फोरिक ॲसिड इनटू द सोल्युशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड. हे हायड्रोजन पेरॉक्साइड घेतले, यात कॅटलिस्ट म्हणून काय वापरलं आहे? ग्लिसरॉल किंवा फॉस्फोरिक ॲसिड. काय भेटले तुम्हाला? वॉटर मॉलिक्यूल भेटला आणि ऑक्सिजन भेटला. रिॲक्शन इज स्लो डाऊन. ही रिॲक्शन काय झाल्या? स्लो डाऊनमध्ये झाल्या. आता काय केले? ऑक्सिडेशन ऑफ क्लोरोफॉर्म टू गिव्ह अ पॉयझनस फॉस्जिन गॅस कॅन बी सप्रेस्ड बाय युझिंग 1% इथेनॉल सोल्युशन ॲज अ निगेटिव्ह कॅटलिस्ट. निगेटिव्ह कॅटलिस्ट काय करतो? आहे ती रिॲक्शन काय करतो? म्हणजे समजा एक रिॲक्शन नॉर्मल वेळेत होत असेल, समजा एक रिॲक्शन 10 मिनिटात होत असेल, तर निगेटिव्ह कॅटलिस्ट वापरल्यानंतर तीच रिॲक्शन काय होणार? 10 मिनिटाची काय होणार? 20 मिनिटात होणार किंवा 25 मिनिटात होणार. म्हणजेच काय होणार? ती रिॲक्शन व्हायला काय होणार? वेळ लागणार. स्लो मोशनमध्ये काय होणार? ती रिॲक्शन होणार. आता दुसरी रिॲक्शन बघा. क्लोरोफॉर्म आहे, म्हणजे CHCl3 आहे, त्याला काय म्हणायचं? क्लोरोफॉर्म. त्याचे 4 मॉलिक्युल्स घेतलेत, आणि हे ऑक्सिजन आहे. मग त्यामध्ये तुम्ही काय घेतलं आहे? 1% इथेनॉल टाकलं. मग इथेनॉल टाकल्यानंतर काय भेटले बघा? फॉस्जिन, म्हणजे बघा COCl2 हा एक पॉयझनस गॅस आहे, आणि काय भेटले? वॉटर मॉलिक्यूल भेटल्यात 2 आणि क्लोरीन मॉलिक्यूल. ही पण रिॲक्शन कशी आहे? स्लो डाऊन आहे, म्हणजे काय होते? हळू होते. आता तिसरं बघा. Na2SO3 प्लस 1/2 O2 सोडियम सल्फाईड. Na2SO3 इथं याचं नाव आहे बघा, सोडियम सल्फाईड. सोडियम सल्फाईडचं कन्व्हर्जन कशात झाले? सोडियम सल्फेटमध्ये, म्हणजे Na2SO3चं कन्व्हर्जन Na2SO4 मध्ये झाले. Sodium sulfite is get converted into sodium sulfate in presence of ethanol catalyst. कॅटलिस्ट काय वापरलाय आपण? इथेनॉल वापरलाय. ही सुद्धा रिॲक्शन काय होते? हळू होते. आता ॲप्लिकेशन बघा कॅटलिस्टचे. द मेन रोल ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे त्याचे युजेस बघा. द मेन रोल ऑफ निगेटिव्ह कॅटलिस्ट इज टू स्लो डाऊन और स्टॉप द साईड रिॲक्शन और अनवॉन्टेड रिॲक्शन ड्युरिंग अ केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे निगेटिव्ह कॅटलिस्टचा मेन रोल काय असतो? टू स्लो डाऊन और स्टॉप द साईड रिॲक्शन. म्हणजे साईड रिॲक्शन जर होत असतील, समजा वेगवेगळे प्रोडक्ट फॉर्म होत असतील, तर ते काय झाले पाहिजेत? स्टॉप झाले पाहिजेत. और अनवॉन्टेड रिॲक्शन, मला समजा एक रिॲक्शन नको आहे, समजा माझ्याकडे वॉटर पण तयार होतोय आणि प्लस ॲडिशन एक प्रोडक्ट तयार होतोय, पण मला ॲडिशनल जो प्रोडक्ट आहे तो नको आहे, मला काय पाहिजे? फक्त वॉटर हवं आहे. तर मी काय करणार? निगेटिव्ह कॅटलिस्ट वापरणार. भले ती रिॲक्शन जास्तीत जास्त टाईममध्ये होते, पण मला काय पाहिजे? तोच प्रोडक्ट पाहिजे, ठराविकच प्रोडक्ट पाहिजे, दुसरा बाय प्रोडक्ट नको आहे. मग त्यावेळी काय वापरतात? निगेटिव्ह कॅटलिस्ट वापरतात. बघा, आता ऑटो कॅटलिस्ट बघूया आपण. ऑटो कॅटलिस्ट म्हणजे काय बघा. इफ वन ऑफ द प्रोडक्ट्स फॉर्म्ड इन अ केमिकल रिॲक्शन, समजा एखादा प्रोडक्ट केमिकल रिॲक्शनमध्ये तयार झाला आहे, इज कॅपेबल ऑफ कॅटलायझिंग द रिॲक्शन, त्याच्याकडे कपॅसिटी आहे कशाची? रिॲक्शन कॅटलाइज करायची. इट इज कॉल्ड ॲज अ ऑटो कॅटलिस्ट अँड द फिनॉमिनन इज टर्म ॲज अ ऑटो कॅटालिसिस. म्हणजे रिॲक्शन तुमची चालू आहे आणि त्या रिॲक्शनमध्ये एक प्रोडक्ट तयार झाला आहे, मग तो प्रोडक्ट जो तयार झाला आहे तोच काय करतोय? तुमची रिॲक्शन परत काय करतोय? कॅटलाइज करतोय. मग त्याला काय म्हटलं की तो सेल्फली काय तयार झाला आहे, म्हणजे तो प्रोडक्ट म्हणून पण काम करतोय आणि कॅटलिस्ट म्हणून पण काम करतोय. म्हणजे पहिला काय झालं? रिॲक्शन झाली, रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट तयार झाला आणि प्रोडक्टच तुमचा काय काम करायला लागला? कॅटलिस्टचं काम करायला लागला. म्हणजे तो इनिशियलीच काय करायला लागला? रिॲक्शन कॅटलाइज करायला लागला. मग इट इज कॉल्ड ॲज अ ऑटो कॅटलिस्ट अँड द फिनॉमिनन इज टर्म ॲज अ ऑटो कॅटालिसिस.
रिॲक्शन विच एक्झिबिट ऑटो कॅटॅलिसिस युजली स्टार्ट ॲट अ स्लो रेट. अशी रिॲक्शन जी ऑटो कॅटॅलिस म्हणजे अशी रिॲक्शन ज्यामध्ये ऑटो कॅटॅलिसिस होते त्याचा रेट कसा असतो, ती रिॲक्शन ज्यावेळी सुरू होते त्यावेळी त्याचा रेट काय असतो, स्लो असतो, म्हणजे हळू असतो. ॲज अ मोर ऑफ द रिॲक्टंट गेट ट्रान्सफॉर्म इन द प्रोडक्ट. जसजसे रिॲक्टंट हे प्रोडक्टमध्ये ट्रान्सफर होत जातील, म्हणजे जसे जास्तीत जास्त रिॲक्टंट हे प्रोडक्टमध्ये ट्रान्सफर होत जातील तसा त्या रिॲक्शनचा रेट काय होणार, वाढत जाणार. ऑटो कॅटॅलिस म्हणजे काय, तर रिॲक्शन होणार, त्याचा प्रोडक्ट तयार होणार आणि तो प्रोडक्टच काय होणार, ऑटो कॅटॅलिस म्हणून कॅटॅलिस रिॲक्शन पूर्ण कॅटलाइज करणार. म्हणजे जितके ही रिॲक्शन कशी असते, स्लो पद्धतीने होते. पहिल्यांदा काय होतं, एक रिॲक्शनचा एक प्रोडक्ट तयार होतो, तसेच भरपूर रिॲक्शन देतात, भरपूर प्रोडक्ट तयार होतात आणि तेच प्रोडक्ट काय करतात, रिॲक्शन परत कॅटलाइज करतात. लॅटर द रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीजेस. नंतर काय होतो, रिॲक्शनचा रेट काय होतो, कमी होतो, बिकॉज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट डिक्रीजेस. रिॲक्शनचा रेट का कमी होतो परत बघा, कारण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, कमी व्हायला लागतं. रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन का कमी होतं, डिक्रीजेस विथ द फॉर्मेशन ऑफ मोर अँड मोर प्रोडक्ट. म्हणजे जसं प्रोडक्ट होणार तसं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, कमी होणार. मग कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं कमी झाल्यानंतर कॅटॅलिस्टचा पण रेट काय होणार, कमी होणार. मग लॅटर द रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीजेस बिकॉज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट डिक्रीजेस विथ द फॉर्मेशन ऑफ मोर अँड मोर प्रोडक्ट. आता एक्झाम्पल बघूया आपण. पहिलं एक्झाम्पल बघा, रिॲक्शन बिटवीन KMnO4 अँड C2H2O4. An example of autocatalytic reaction is the reaction of the potassium permanganate म्हणजे KMnO4 with acidified oxalic acid. Manganese sulfate forms as a product in this reaction which act as an autocatalyst and catalyze this reaction. म्हणजे बघा, KMnO4 आणि ऑक्झॅलिक ॲसिडची रिॲक्शन होते. प्रोडक्ट म्हणून काय तयार होतो, मॅग्नीज सल्फेट तयार होतो आणि हा मॅग्नीज सल्फेट म्हणून हा काय म्हणून ॲक्ट होतो, ऑटो कॅटॅलिस्ट म्हणून ॲक्ट होतो. तो ही रिॲक्शन काय करतो, कॅटलाइज करतो. इनिशियली द रेट ऑफ रिॲक्शन इज स्लो. मग सुरुवातीला रिॲक्शनचा रेट कसा असतो, कमी असतो. कमी का असतो, कारण पहिल्यांदा एकच प्रोडक्ट तयार होतो. नंतर तर जसं रिॲक्शन पुढे जाईल तसं काय होतात, जास्तीत जास्त प्रोडक्ट तयार व्हायला लागतात. मग जास्तीत जास्त प्रोडक्ट तयार झाल्यानंतर प्रोडक्टच तुमचा काय म्हणून ॲक्ट होणार आहे, कॅटॅलिस्ट. मग तो काय करतो, रिॲक्शन कॅटलाइज करायला लागतो. बट इट इन्क्रीजेस ग्रॅड्युअली ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ MnSO4 Mn2+ ion which serves as a autocatalyst. The reaction is as follows. आता रिॲक्शन बघा, हे बघा, KMnO4 H2SO4 आणि तुमचा ऑक्झॅलिक ॲसिड. H2SO4 हे हायड्रोजन सल्फेट आहे, काय भेटलं तुम्हाला, पोटॅशियम सल्फेट. MnSO4 मॅग्नीज सल्फेट, वॉटरचा 8 मॉलिक्यूल आणि कार्बन डायऑक्साईडचे 10 मॉलिक्यूल. दिस रिॲक्शन प्रोग्रेस ॲट अ व्हेरी फास्ट रेट right from the beginning if Mn2+ ion are added initially in a small amount. ही रिॲक्शन फास्ट होईल कधी, तर सुरुवातीलाच तुम्ही त्यात काय ॲड केलं, तर Mn2+ आयन ॲड केले. जर स्मॉल अमाऊंटमध्ये तुम्ही Mn2+ आयन ॲड केले तर ही रिॲक्शन काय होणार, फास्ट होणार. आता दुसरं एक्झाम्पल बघा, हायड्रोलिसिस ऑफ इथिल ॲसिटेट. ड्युरिंग द हायड्रोलिसिस ऑफ इथिल ॲसिटेट वन ऑफ द प्रोडक्ट दॅट इज ॲसिटिक ॲसिड ॲक्ट ॲज अन ऑटो कॅटॅलिस्ट. बघा, ज्यावेळी इथिल ॲसिटेटचं हायड्रोलिसिस होतं त्यावेळी काय होतं, ॲसिटिक ॲसिड ॲक्ट ॲज अन ऑटो कॅटॅलिस्ट. ॲसिटिक ॲसिड काय म्हणून ॲक्ट होतो, ऑटो कॅटॅलिस्ट म्हणून ॲक्ट होतो. बघा, इथिल ॲसिटेट घेतलंय, CH3COO C2H5 हा काय, इथिल ॲसिटेट आहे, प्लस वॉटर ॲड केलं, काय भेटते बघा, CH3COOH आणि एक OH इथं जातो, C2H5OH. आता बघा, कॅटॅलिटिक प्रमोटर बघूया आपण. कॅटॅलिटिक प्रमोटर म्हणजे काय बघा, कॅटॅलिटिक प्रमोटर आर द सबस्टन्स दॅट एनहान्स द कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी ऑफ द कॅटॅलिस्ट. म्हणजे कॅटॅलिटिक प्रमोटर म्हणजे काय, आता आपण कॅटॅलिस्ट काय म्हणून वापरत होतो, रिॲक्शनचा रेट वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण कॅटॅलिस्ट वापरत होतो. आता आपण काय बघणार आहे, कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी वाढवायला जे काही सबस्टन्स लागतात त्यांना काय म्हणायचं. आता आपल्याला कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी वाढवायची आहे, तर कॅटॅलिटिक प्रमोटर हा काय करतो, त्या कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी वाढवतो. मग असा कॅटॅलिटिक प्रमोटर आर द सबस्टन्स हा असा सबस्टन्स आहे दॅट एनहान्स द कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी ऑफ द कॅटॅलिस्ट. म्हणजे कॅटॅलिस्टनं काय केलं पाहिजे, त्याची कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. त्यासाठी जो सबस्टन्स तुम्ही ॲड करता त्याला काय म्हटलंय, कॅटॅलिटिक प्रमोटर. दे युजली डू नॉट ॲक्ट अलोन ॲज कॅटॅलिस्ट फॉर द सिमिलर रिॲक्शन. बघा, एक्झाम्पल बघायचं, कॅटॅलिटिक प्रोडक्शन ऑफ अमोनिया इन हॅबर्स प्रोसेस. हॅबर्स प्रोसेस
ही एक रिॲक्शन आहे ज्यामध्ये काय होतं N2 आणि H2 हे रॉ मटेरियल वापरले जातात. रॉ मटेरियल म्हणजे रिॲक्टंट मॉलिक्यूल म्हणून वापरले जातात. हे बघा N2 आणि H2 हे वापरलं तिथं. कॅटलिस्ट काय वापरला आहे बघा, Fe कॅटलिस्ट किंवा K और V प्रमोटर. Fe हा कॅटलिस्ट म्हणून वापरला आहे आणि प्रमोटर कोण वापरलेत बघा, K और V म्हणजे काय आहेत, पोटॅशियम और व्हॅनेडियम. K सिम्बॉल कुणाचं आहे, पोटॅशियमचं, आणि V व्हॅनेडियमचं. हे काय वापरल्यात, प्रमोटर, कॅटॅलिटिक प्रमोटर. म्हणजे हे काय करणार, या Feला काय करणार, प्रमोट करणार, ॲक्टिव्ह करणार, त्या कॅटलिस्टला काय करणार, मोर ॲक्टिव्ह बनवणार. त्यामुळे तुम्हाला काय भेटणार, प्रोडक्ट अमोनिया भेटणार. आता फंक्शन बघा ह्याचं काय आहे कॅटॅलिटिक प्रमोटरचं. इट इज ऑब्झर्व दॅट इन द केस ऑफ हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस द डिफेक्ट ऑफ irregularities ऑन द सर्फेस ऑफ द कॅटॅलिसिस एनहान्सेस द कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी ऑफ द कॅटलिस्ट. बघा ह्यांनी काय म्हटले, डिफेक्ट ऑफ इरेग्युलॅरिटी ऑन द सर्फेस ऑफ अ कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्टवरची जी इरेग्युलॅरिटी असेल त्यामुळे काय होणार, जर सरफेस कॅटॅलिस्टचा इरेग्युलर असेल, समजा कुठं मोडला आहे, कुठं क्रॅक पडला आहे, तर त्यामुळे काय होणार, कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी काय होणार, वाढणार. म्हणजे हे K और V प्रमोटर काय करणार, त्या कॅटॅलिस्टला डॅमेज करणार. म्हणजे जास्तीत जास्त रिॲक्टंट मॉलिक्यूल काय झाले पाहिजेत, त्या कॅटॅलिस्टमध्ये एंटर झाले पाहिजेत. द ॲडिशन ऑफ द कॅटॅलिटिक प्रमोटर लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ द सरफेस डिफेक्ट. मग हे कॅटॅलिटिक प्रमोटर काय करतात, या कॅटॅलिस्टवर काय करतात, पीक्स, क्रॅक्स अँड एजेस तयार करतात. म्हणजे असे खड्डे, खळगे, खाच असे वेगळे तयार करतात. त्यामुळे काय होतं, ती कॅटॅलिस्टची ॲक्टिव्ह साईट काय होते, म्हणजे सरफेस जो आहे कॅटॅलिस्टचा त्यातली जी ॲक्टिव्ह साईट आहे ती काय होते, वाढायला लागते. मॉलिक्युल्स ऑफ द प्रमोटर वाइडन द स्पेस बिटवीन द कॅटॅलिस्ट पार्टिकल. मग जे प्रमोटर काय करतात, आणखीन प्रमोटर हे काय करतात, त्यांचा जो स्पेस आहे कॅटॅलिस्ट पार्टिकलचा तो काय करतात, जास्तीत जास्त पसरायला सुरुवात करतात, मोठा करायला सुरुवात करतात. दिस रिझल्ट इन द विकनिंग अँड द क्लिवेज ऑफ द बॉन्ड. त्यामुळे काय होतं, रिॲक्टंट मॉलिक्यूलचे जे बॉन्ड आहेत ते काय होतात, ब्रेक व्हायला लागतात. दिस रिझल्ट इन द विकनिंग ऑफ द क्लिवेज ऑफ द बॉन्ड ऑफ द रिॲक्टंट मॉलिक्यूल अँड द रिॲक्शन प्रोसीड ऑन अ फास्टर रेट. म्हणजे कॅटॅलिटिक प्रमोटर काय करतो, कॅटॅलिस्टला थोडक्यात काय करतो, त्याचा जो सरफेस एरिया असतो त्यावर काय करतो, डॅमेज करतो. डॅमेज म्हणजे कसं करतो, ह्याच्यावर काय करतो, पीक्स, क्रॅक्स आणि एजेस तयार करतो. फॉर्मेशन ऑफ म्हणजे सरफेसला काय करतो, त्या कॅटॅलिस्टच्या डिफेक्ट्स निर्माण करतो. मग डिफेक्ट्स निर्माण केल्यानंतर कॅटॅलिस्ट काय होतो, त्याचा स्पेस पण हा प्रमोटर काय करतो, वायडन करतो. वायडन केल्यामुळे जास्तीत जास्त रिॲक्टंट मॉलिक्यूल हे कॅटॅलिस्ट बरोबर रिॲक्ट होतात आणि रिॲक्ट झाल्यानंतर काय होतं, त्यामध्ये रिॲक्शन फास्ट होते आणि तुमचा प्रोडक्ट तयार होतो. आता कॅटॅलिटिक इनहिबिटर बघा, कॅटॅलिटिक इनहिबिटर काय करतोय बघूया आपण. बघा, कॅटॅलिटिक इनहिबिटर आर द सबस्टन्स विच रिटार्ड और इनहिबिट द कॅटॅलिटिक पॉवर ऑफ द कॅटलिस्ट. म्हणजे तो काय करतो, कॅटॅलिट असा म्हणजे कॅटॅलिस्टलाच काय करायचं, इनॲक्टिव्ह बनवायचं. प्रमोटर काय करत होता, कॅटॅलिस्टला ॲक्टिव्ह बनवत होता. हा काय करणार, त्याला इनॲक्टिव्ह बनवणार. विच रिटार्ड और इनहिबिट द कॅटॅलिटिक पॉवर. म्हणजे कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी थोडक्यात काय करणार, तो रिटार्ड करणार, म्हणजे कमी करणार. आता एक्झाम्पल काय घेतलंय बघा, ऑक्सिडेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड टू सल्फर ट्रायऑक्साईड टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम कॅटॅलिस्ट. म्हणजे SO2 टू SO3 कन्वर्जन झाले इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम कॅटॅलिस्ट केले. द रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी डिक्रीज्ड बाय, आता यात इनहिबिटर म्हणून कोण वापरला आहे, तर अर्सेनिक वापरला आहे. अर्सेनिक ॲज अ कॅटॅलिटिक इनहिबिटर. मग कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ द इथिलीन इन द प्रेझेन्स ऑफ कॉपर कॅटॅलिस्ट. इथिलीनचं काय केलं आहे, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन केलं आहे. त्यावेळी कॅटॅलिस्ट काय वापरला आहे, कॉपर. इज रिटार्डेड बाय युझिंग कार्बन मोनॉक्साईड ॲज अ कॅटॅलिटिक इनहिबिटर. इथिलीनचं हायड्रोजनेशन केलं म्हणजे इथिलीनमध्ये काय केलं आहे, हायड्रोजन ॲड करायचे. मग त्यावेळी कॅटॅलिस्ट काय वापरला आहे, कॉपर. आणि कॅटॅलिटिक इनहिबिटर काय वापरलं आहे, कार्बन मोनॉक्साईड. मग जी काय करते, कॅटॅलिस्टची पॉवर काय करते, कमी करते. त्यामुळे रिॲक्शन पण कशी होते, स्लो रेटमध्ये होते. आता फंक्शन बघा कॅटॅलिटिक इनहिबिटरचं काय असतं. आता ते कसं फंक्शन करतं, म्हणजे कशी रिॲक्शन करतं बघा, कसं काम करतं कॅटॅलिटिक इनहिबिटर. द कॅटॅलिटिक इनहिबिटर मे ॲब्सॉर्ब ऑन द एंटायर सरफेस ऑफ द कॅटॅलिस्ट. म्हणजे त्या कॅटॅलिस्टच्या पूर्ण सरफेसला हा काय होतो, ॲब्सॉर्ब केला जातो. ड्यू टू दिस नो ॲब्सॉर्प्शन ऑफ रिॲक्टंट विल टेक्स प्लेस ऑन द सरफेस ऑफ द कॅटॅलिस्ट अँड द रिॲक्शन विल बी स्लो डाऊन. म्हणजे हा कॅटॅलिटिक इनहिबिटर, म्हणजे इथं आपण काय वापरला आहे बघा, कार्बन मोनॉक्साईड कॅटॅलिटिक इनहिबिटर वापरला आहे. तो काय करतो, पूर्ण कॅटॅलिस्टला काय करतो, एक कवर निर्माण करतो त्याच्या भोवती. आणि ते कवरिंग झाल्यानंतर काय होतं, रिॲक्टंट मॉलिक्यूलच्या कॅटॅलिस्टला काय होत नाहीत, इंटरॅक्ट होत नाहीत. मगाशी आपण काय केलं तर प्रमोटरमध्ये, तो प्रमोटर काय करत होता, कॅटॅलिस्टला डॅमेज करत होता, जास्तीत जास्त स्पेस देत होता.
म्हणजे जास्तीत जास्त रिॲक्टंट मॉलिक्यूल त्या कॅटलिस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आले पाहिजेत. मग हे इनिबिटर काय करतात, ह्या कॅटलिस्टला पूर्णपणे कव्हर करतात, म्हणजे कोणताही रिॲक्टंट मॉलिक्यूल कॅटलिस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नये. मग ह्या सरफेस काय करतात, हा सरफेस पूर्णपणे ॲब्सॉर्ब करतात. मग त्यामुळे रिॲक्टंट मॉलिक्यूलचं काय होत नाही, ॲब्सॉर्प्शन होत नाही, अँड द रिॲक्शन विल बी स्लो डाऊन. आणि रिॲक्शनचा रेट पण कसा होतो, मग स्लो होतो. द कॅटॅलिटिक इनहिबिटर मे रिॲक्ट केमिकली विथ द कॅटलिस्ट ऑन इट्स सरफेस and may form a layer of the catalytically inert substance on the surface of the catalyst. म्हणजे त्या कॅटलिस्टच्या सरफेसवर एक कॅटॅलिटिकली इनर्ट सबस्टन्स तयार होतो. इनर्ट म्हणजे स्टेबल, म्हणजे कोणतीही रिॲक्शन आणा, कोणताही रिॲक्टंट मॉलिक्यूल आणा, तो कसा राहणार, कॅटलिस्ट स्टेबल राहणार. दिस रिझल्ट इन द इनर्टनेस ऑफ द कॅटलिस्ट, म्हणजे त्यावेळी कसा राहणार, कॅटलिस्ट स्टेबल राहणार. आता याचं एक्झाम्पल बघूया. Catalytic inhibitor arsenic react with the platinum catalyst and form a thin film of catalytically inert platinum arsenide. Even a trace amount of the catalytic inhibitor may stop the catalytic activity of the catalyst. And this suggests that a catalyst has only a few spots on its surface which are catalytically active. An inhibitor covers and deactivates those active spots and makes the surface of the catalyst active. पहिला पॉइंट बघा, कॅटॅलिटिक इनहिबिटर आर्सेनिक रिॲक्ट विथ द प्लॅटिनम कॅटॅलिस्ट. म्हणजे इनहिबिटर कोण आहे, आर्सेनिक, तो प्लॅटिनम कॅटॅलिस्ट बरोबर रिॲक्ट होतो आणि काय करतो, फॉर्म अ थिन फिल्म ऑफ कॅटॅलिटिकली इनर्ट प्लॅटिनम आर्सेनाइड. म्हणजे कॅटॅलिस्ट आणि इनहिबिटरची रिॲक्शन होते. मग प्लॅटिनम आणि आर्सेनिकची रिॲक्शन होऊन काय तयार होतं, इनर्ट प्लॅटिनम आर्सेनाइड. इनर्ट म्हणजे काय, स्टेबल एक असा त्यांचं कंपाऊंड तयार होतं. इवन अ ट्रेस अमाऊंट ऑफ कॅटॅलिटिक इनहिबिटर मे स्टॉप द कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी ऑफ द कॅटॅलिस्ट. म्हणजे इनहिबिटर जरी थोड्या प्रमाणात वापरला तरी तो काय करू शकतो, कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी थांबवू शकतो. दिस सजेस्ट दॅट अ कॅटॅलिस्ट हॅज ओनली अ फ्यू स्पॉट ऑन इट्स सरफेस विच आर कॅटॅलिटिकली ॲक्टिव्ह. मग ह्याच्यामुळे आपल्याला काय कळतं, कॅटॅलिस्टकडे काय असतं, फक्त फ्यू स्पॉट असतात जे कॅटॅलिटिकली ॲक्टिव्ह असतात. अँड इनहिबिटर कवर्स अँड डिॲक्टिवेट्स दोज ॲक्टिव्ह स्पॉट अँड मेक्स द सरफेस ऑफ द कॅटॅलिस्ट इनॲक्टिव्ह. मग हा इनहिबिटर काय करतो, हे जे ॲक्टिव्ह स्पॉट आहेत तो काय करतो, डिॲक्टिवेट करतो. कसं, तर ते ॲक्टिव्ह स्पॉट काय करतो, त्याच्यावर कोटिंग तयार करतो. त्या कॅटलिस्टच्या सरफेसलाच काय बनवतो, तो इनॲक्टिव्ह बनवतो. आता इंडस्ट्रियल कॅटलिस्ट बघूया आपण. बघा इंडस्ट्रियल कॅटलिस्ट कशात, बघा पेट्रोलियम अँड एनर्जी इंडस्ट्री, म्हणजे हे वेगळ्या मोठ्या प्रमाणात इथं वापरले जातात. पेट्रोलियम अँड एनर्जी इंडस्ट्री, केमिकल्स अँड पॉलिमर इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, पोल्युशन कंट्रोल, इथं जे वापरले जातात ते काय असतात, इंडस्ट्रियल कॅटलिस्ट असतात. आता बघा कसा निवडायचा, आपण क्रायटेरिया दिला आहे त्यांनी, ॲप्रोप्रिएट कॅटलिस्ट, म्हणजे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी कॅटलिस्ट कसा चूज करायचा बघा. इट शूड हॅव लो कॉस्ट, त्याची किंमत कशी असली पाहिजे, कमी. अँड शुड बी इझिली अवेलेबल इन लार्ज अमाऊंट, मोठ्या प्रमाणात भेटला पाहिजे आणि किंमत कमी असली पाहिजे. इट शुड नॉट डिकम्पोज ऑर डिग्रेड अंडर द रिॲक्शन कंडिशन, तो कसा असला पाहिजे, रिॲक्शन कंडिशनला, म्हणजे कितीही प्रेशर देऊ दे, कितीही टेम्परेचर देऊ दे, तो काय झाला नाही पाहिजे, डिकम्पोज नाही झालं पाहिजे, त्याचं विघटन नाही झालं पाहिजे, त्याचे कंपाऊंड्स तयार नाही झाले पाहिजेत त्या कॅटलिस्टचे. इट शूड सिलेक्टिव्हली प्रोड्यूस डिझायर्ड प्रोडक्ट्स ओनली, म्हणजे त्यानं स्पेसिफिकली एकच प्रोडक्ट काय तयार केला पाहिजे, डिझायर्ड प्रोडक्ट, म्हणजे एकच, समजा मला अल्डिहाइड हवा आहे तर त्यानं फक्त अल्डिहाइडच तयार केला पाहिजे. इट शूड हॅव कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी अँड प्रोड्यूस द डिझायर्ड प्रोडक्ट इन हाय यील्ड. आता मला समजा अल्डिहाइड पाहिजे, मग त्यानं हे काय केलं पाहिजे, त्याची कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी हाय असली पाहिजे आणि त्यानं मला जो डिझायर्ड प्रोडक्ट हवा आहे तो मोठ्या प्रमाणात काय केला पाहिजे, तयार केला पाहिजे. आता यूज ऑफ कॅटलिस्ट इन इंडस्ट्रियल प्रोसेस. आता बघा प्रिपरेशन ऑफ अमोनिया. अमोनिया मगाशी आपण बघितलेली हॅपर्स प्रोसेस, त्यासाठी रॉ मटेरियल काय लागतं बघा, H2 आणि N2 गॅस. कॅटलिस्ट म्हणून काय वापरणार, फायनली डिवायडेड आयर्न. आता कॅटॅलिटिक प्रमोटर पण वापरला आहे, कोणता, मॉलिब्डेनम किंवा मॉलिब्डेनम वापरला आहे. आणि आयर्न पण कॅटलिस्ट म्हणून वापरले. आयर्न कॅटलिस्ट वापरले, कॅटॅलिटिक प्रमोटर काय आहे, मॉलिब्डेनम. बघा रिॲक्शन काय होते बघा, N2 + थ्राइस H2, आयर्न कॅटलिस्ट, मॉलिब्डेनम प्रमोटर, काय भेटतं आपल्याला, अमोनियाचे 2 मॉलिक्यूल. आता तसंच दुसरी रिॲक्शन, प्रिपरेशन ऑफ नायट्रिक ॲसिड, त्याला काय म्हटले, ओसवाल्ड प्रोसेस. या प्रोसेसमध्ये काय असतं बघा, कॅटलिस्ट प्लॅटिनम मेटल वापरला जातो, रिॲक्टंट मॉलिक्यूल म्हणजेच रॉ मटेरियल काय असतं, अमोनिया आणि ऑक्सिजन.
आता हे बघा, अमोनिया आणि ऑक्सिजन घेतले पहिल्या स्टेपमध्ये. ह्याच्यात 3 स्टेप दाखवल्यात त्यांनी, पहिली, दुसरी आणि तिसरी. मग पहिली स्टेप बघा. पहिली स्टेपमध्ये काय केले, अमोनिया घेतलाय, 5 ऑक्सिजन घेतल्यात, प्लॅटिनम कॅटलिस्ट घेतलाय, NO तयार झालाय आणि 6 वॉटर. दुसऱ्या स्टेपमध्ये काय घेतलंय, नायट्रिक ऑक्साईड म्हणजे NO घेतले, परत त्यात ऑक्सिजन ॲड केलाय म्हणजे ऑक्सिडायझिंग केले. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय, ऑक्सिडेशन. परत प्लॅटिनम कॅटलिस्ट घेतलंय, काय भेटलंय बघा, ट्वाइस NO2 भेटलंय. NO2 gas is passed through a tower and water is showered over it to obtain nitric acid. हा NO2 कशातनं पास केलाय, वॉटरमधनं. वॉटरमधनं पास केल्यावर काय भेटलं, HNO3 भेटले आणि NO भेटले. आता प्रिपरेशन ऑफ क्लोरीन बघा. क्लोरीन इज प्रोड्युस्ड बाय युझिंग डेकोन प्रोसेस. डेकन प्रोसेस वापरून क्लोरीन तयार केलं जातं. आता इट इज प्रिपेअर्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ HCl. HClचं ऑक्सिडेशन होऊन काय केलं जातं, हे तयार केलं जातं. आता ह्याला रॉ मटेरियल काय वापरतात बघा, गॅसियस HCl अँड प्युअर O2. कॅटलिस्ट काय वापरलाय, कॉपर क्लोराईड. ही रिॲक्शन लिहिली, प्रोडक्ट काय भेटतो बघा, 2 मॉलिक्यूल ऑफ वॉटर, Cl2 आणि हीट जनरेट होते. HCl आणि O2 काय वापरले तुम्ही, रिॲक्टंट मॉलिक्यूल म्हणून. कॅटलिस्ट काय वापरलाय, कॉपर क्लोराईड. तर प्रिपरेशन ऑफ H2SO4 बघूया. H2SO4 म्हणजेच काय, तर सल्फ्युरिक ॲसिड. ते कसं तयार केलंय बघा, सल्फर प्लस प्युअर ऑक्सिजन घेतलं, कंबशन गेले, कंबशन केल्यानंतर काय भेटले, SO2. कंबशन म्हणजे काय, हिटिंग करायचं, बर्निंग करायचं. परत SO2 घेतलाय, त्यात 1/2 O2 ॲड केलाय, मग त्यात काय घेतलंय, व्हॅनेडियम पेंटॉक्साईड म्हणजे V2O5 कॅटलिस्ट वापरलाय. त्यावेळी काय भेटले, SO3 भेटले. त्यावेळी एनर्जी किती आहे त्यांची, -196 kg मोल इनवर्स. आता SO3 मध्येच वॉटर मॉलिक्यूल ॲड केल्यावर काय भेटलं तुम्हाला, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड भेटलं. तर 5वं एक्झाम्पल बघा, मॅन्युफॅक्चर ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन कसा तयार केला यांनी, बॉस्ट प्रोसेस यानं काय केलं त्यांनी, हायड्रोजन तयार केलंय. रॉ मटेरियल काय वापरलंय बघा, मिथेन अँड ड्राय स्टीम. ड्राय स्टीम म्हणजे काय, वाफ. कॅटलिस्ट काय वापरलाय, निकेल. Hydrogen is produced by mixing methane with dry steam at around 800 degree Celsius in chamber. म्हणजे त्या चेंबरमध्ये 80 डिग्री सेल्सिअस 800 डिग्री सेल्सिअसला काय केले त्यांनी, मिथेन आणि ड्राय स्टीम एकत्र केले आणि इन द प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट ही रिॲक्शन केल्या. म्हणजे तुम्हाला काय भेटले, कार्बन मोनॉक्साईड प्लस H2O चे 3 मॉलिक्यूल. आता यांनी काय दिले बघा, लिस्ट ऑफ इंडस्ट्रीज अँड टाइप्स ऑफ कॅटलिस्ट यूज्ड. कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये कॅटलिस्ट यूज केले जातात. आता पहिली इंडस्ट्री बघा, हॅबर प्रोसेस. हॅबर प्रोसेस हे कुठं कॅटलिस्ट यूज केले जातात, म्हणजे इंडस्ट्रियल प्रोसेस दिला त्यांनी, आपण मगाशा ज्या प्रोसेस बघितल्या त्या, आणि कॅटलिस्ट यूज म्हणजे या प्रोसेससाठी कुठले कुठले कॅटलिस्ट वापरले जातात. कॅटलिस्टचं नाव दिले आणि प्रमोटरचं नाव दिले बघा. पहिली प्रोसेस काय आहे, हॅबर प्रोसेस. त्यामध्ये काय तयार होतं, प्रिपरेशन ऑफ अमोनिया. त्यामध्ये तुम्ही कुठला कॅटलिस्ट वापरलाय, तर आयर्न कॅटलिस्ट वापरलाय आणि कॅटॅलिटिक प्रमोटर काय वापरलंय, मॉलिबेडनम. दुसरी प्रोसेस काय आहे, ओसवॉल्ड प्रोसेस. त्यामध्ये काय तयार केले, नायट्रिक ॲसिड तयार केले. त्यासाठी कुठला कॅटलिस्ट वापरलाय, प्लॅटिनाइज्ड ॲस्बेस्टॉस. तिसरी प्रोसेस काय आहे, लीड चेंबर प्रोसेस. लीड चेंबर प्रोसेसमध्ये तुम्ही काय तयार केलंय, सल्फ्युरिक ॲसिड तयार केले. मग यासाठी कॅटलिस्ट कुठला वापरलाय, नायट्रिक ऑक्साईड. चौथी प्रोसेस काय आहे बघा, प्रिपरेशन ऑफ, हे बघा चौथी प्रोसेस आहे कॉन्टॅक्ट प्रोसेस. त्यामध्ये काय तयार केले, सल्फ्युरिक ॲसिड तयार केले. त्यासाठी कॅटलिस्ट कोणता वापरला आहे, प्लॅटिनाइज्ड ॲस्बेस्टॉस किंवा व्हॅनेडियम पेंटॉक्साईड. या दोन्हीपैकी कोणताही एक वापरला तरी चालेल. पाचवी प्रोसेस काय बघा, डेकॉन्स प्रोसेस. त्यामध्ये काय तयार केले, क्लोरीन मॉलिक्यूल तयार केला. कॅटलिस्ट काय वापरला आहे, क्युप्रिक क्लोराईड. तशीच 6वी बघा, बॉस्ट प्रोसेस. त्यामध्ये हे हायड्रोजन केला आहे. त्यासाठी फेरिक ऑक्साईड कॅटलिस्ट वापरला आहे, क्रोमिक ऑक्साईड प्रमोटर वापरला आहे. प्रिपरेशन ऑफ मिथॅनॉलमध्ये झिंक ऑक्साईड ॲज अ कॅटलिस्ट, क्रोनिक ऑक्साईड ॲज अ प्रमोटर. हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल टू मेक देम सॉलिड, निकेल वापरला आहे. प्रिपरेशन ऑफ पेट्रोल बाय बर्जियस प्रोसेस. त्यामध्ये काय वापरले, टीन ऑर निकेल ओलिएट. आणि इथिल अल्कोहोल फ्रॉम मोलॅसेस. मोलॅसेसपासून काय तयार केलं त्यांनी, इथिल अल्कोहोल. त्यासाठी कॅटलिस्ट कुठला वापरला आहे, ईस्ट, इन्व्हर्टेज अँड झायमेज. हे 2 एन्झाईमची नाव आहेत, त्यासाठी ईस्ट वापरला आहे.